श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरोऽधनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीर्वितमसारासन्ना श्रीगणानां या कुन्देन्दुतुषारहारधौराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोतावक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीता रामचंद्राभ्याय नमः। श्री सीता रामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आकारे सूत्रमय अति लहान अर्थगंभीर अतिघन व्यापकत्वे बहुविस्तीर्ण संकीर्ण तरी तितकेचे ऐसे ते बाबांचे बोल अर्थे तत्वे अति सखोल कल्पांती ही नव्हती फोल समतोल आणि अनमोल। बाबांचे शब्द कसे होते? जे संतांच्या मुखातनं बाहेर पडणारा शब्द ते सहज जरी बोलून गेले ना, सहज बोलणे हित उपदेश, ते सहज बोलले तरी आपल्या कल्याणासाठी असतं. जसं एका सत्पुरुषाकडे 3 माणसं आणि तिघांचे 3 प्रश्न होते. त्याने सद्गुरूंना ते प्रश्न विचारायचे ठरवले, पण प्रश्न विचारायच्या आधीच काहीतरी असा गप्पा गोष्टीत संदर्भ निघाला की फिरवलं नाही म्हणून एवढा शब्द त्यांच्या कानावर पडला. बोलता बोलता आपल्या मुखातून अनेक शब्द पडतात, त्यातला एक शब्द पण तो संतांच्या मुखातून फिरवलं नाही म्हणून. आणि हे ऐकल्यावरती तिघही भक्त नमस्कार करून काहीही प्रश्न न विचारता निघाले. तेव्हा तिथं बसणारे बाकीचे जे भक्त होते त्यांनाही नवं वाटलं, हे तर प्रश्न विचारायला आले. कारण आल्यावर त्यांनी विचारलं होतं की कशासाठी आला नाही, म्हणजे आमच्या मनात काही शंका आहे, प्रश्न विचारायचे म्हणून आम्ही आलो. आणि प्रश्न न विचारताच निघाले. त्यातले जे बसलेले शिष्य होते पहिले आलेले, त्यातला एक जण उत्सुक होता. त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारलं, का तुम्ही तिघं तर प्रश्न विचारायला आलेत आणि संतांनी उत्तर द्यायच्या आधीच निघून चाललं? नाही म्हणले, दिलं उत्तर आम्हाला, बाबाने उत्तर. काय दिलं म्हणले उत्तर? ते म्हणले फिरवलं नाही म्हणून. ते म्हणले आम्ही पण ऐकलं ते फिरवलं नाही म्हणून. ते गप्पा गोष्टीत असे अनेक शब्द येतात मुखातनं संतांच्या. तसं तो एक शब्द होता, त्याला काय आगापिछा काहीच नाही, सहज बोलून गेले ते. नाही म्हणले, पण आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. एकाला विचारलं, तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर मिळालं? तो म्हणाला, काल मी जेवायला बसलो होतो, त्यावेळेला बायकोने ताटात वाढलेली जी भाकरी होती ना, ती करपलेली होती. तेव्हा मला असं वाटलं की रोज इतक्या सुंदर भाकऱ्या करणारी माझी बायको आज तिची भाकरी करपली कशी? हा माझ्या मनातला प्रश्न बाबांना विचारावा म्हणून मी आलो, हे संतांना विचारावं म्हणून आलो. म्हणले तुम्हाला काय उत्तर दिलं? नाही म्हणले, फिरवली नाही म्हणून. म्हणजे काय? माझ्या बायकोने कामाच्या नादात ती भाकरी फिरवायला पाहिजे होती, ती फिरवली नाही आणि त्यामुळे ती एकाच जागी राहिल्यामुळे करपली. मला उत्तर मिळालं. दुसऱ्याला विचारलं, तू काय प्रश्न घेऊन आला होता असं, तुला काय उत्तर मिळालं? नाही म्हटलं, मी पण प्रश्न घेऊन आलो होतो. काय? विड्याची पानं, मी विड्याचा व्यापारी, पण आता नवीन नवीन धंदा करायला लागलो. याच्या आधी मला काही त्याचा पूर्व अनुभव काही नाही. नुकताच मी पानाचा व्यवसाय करायला लागलो. टोपलीभर अशी पानं आणतो आणि मग
25 पानं 100 पानं असे थोडे थोडे विकतो. थोडे थोडे पानं विकतो आणि मला 2 पैसे फायदा मिळतो टोपलीवर घेतल्यामुळे. पण म्हणाले माझे त्या टोपलीतली पानं, विड्याची पानं पिवळी पडली म्हणा. असं का झालं म्हणून मी विचारलं. मग ते उत्तर दिलं फिरवली नाही म्हणून. ती अशी पानं फिरवावी लागतात. सारखी एका जागी राहिली तर काय होईल, पिवळी पडतील. आपणही बघतो आणलेली असली ना आपण फ्रीजमध्ये ठेवली किंवा इतर कुठे ठेवली तर ती खालची पानं पिवळी पडून जातात. फिरवली नाही म्हणून. तिसरा विचारलं तुझा काय प्रश्न होता? तो म्हणाला माझा घोडा बरेच दिवस अडला. म्हणजे अत्यंत चपळ घोडा होता पण अडला कशामुळे? तर म्हणले काय झालं, 4-5 दिवस मी गावाला गेलो होतो त्यामुळे तो एकाच जागी बांधलेला होता. त्याला रोज मी एक रेपेट मारून आणायची सवय होती. पण आता ती बरेच दिवस असल्यामुळे ती रेपेट मारायची तर ती राहून गेलं. आणि बाबांचा शब्द माझ्या कानावर पडला फिरवला नाही म्हणून. त्या घोड्याला मी फिरवलं नाही म्हणून त्याची गती कमी झाली. आता त्याला पुन्हा 2-4 दिवस फिरायला घेऊन जाईन त्यावेळेला त्याची मूळ गती त्याला प्राप्त. म्हणजे संतांच्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द आपल्या प्रश्नाची उत्तर देऊन जाणार असतो. काय म्हटलंय पहा, आकारे सूत्रमयाती लहान. सूत्र अत्यंत छोटं असतं पण त्याचा अर्थ गहन असतो. एकोहम बहुश्याम हे सूत्र किती छोटं आहे पण त्याचा अर्थ व्यापक आहे. म्हणजे सूत्र छोटं असतं पण त्याचा अर्थ व्यापक असतो. एकोहम बहुश्याम आकारे सूत्रमय अति लहान, अर्थ गांभीर्य अति गहन. पण त्याच्यातला अर्थ जाणून घ्यायला गेला ना तर तो अत्यंत गहन आहे. अर्थ गांभीर्य अति गहन, व्यापकत्वे बहुविस्तीर्ण, संकीर्ण तरी तितकेची. म्हणाल तितका त्या शब्दातनं तुम्ही जेवढे अर्थ काढाल तितके निघतील. व्यापकत्व किती शब्दाचं? संतांच्या शब्दाचे अर्थ तुम्ही जितके काढायला निघाल तितके असंख्य अर्थ निघतील. म्हणजे व्यापकत्व. आणि म्हणाल तर काय? म्हणाल तर संकीर्ण तरी तितकेचे. म्हणाल तर तितकंच ते लहान आहे, छोटंच आहे. ज्यांनी खोलात जायचं ठरवलं नाही त्याला काय भरा वाचलं की चालला पुढे. ऐसे दे बाबांचे बोला अर्थे तत्व अति सखोल, कल्पांती नव्हती बोल, समतोल आणि अनमोल, पूर्वापारण संद्रावे यथा प्राप्तानुवर्ती व्हावे, नित्य तृप्त सदा असावे, नात नसावे चिंत कदापि. आता आपण नेहमी पारायण करतो, बरोबर वाचत जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये दडलेला गहन अर्थ आपल्याला कळत नाही. संकीर्ण तरी तितके ऐसे ते बाबांचे बोल अर्थे तत्वे अति सखोल. जर तुम्ही त्याच्याकडे त्या बाबांच्या शब्दाकडे नीट अर्थ देऊन पाहायला लागला तर कसे आहेत? अर्थे सखोल आहे, त्याचा अर्थ सखोल आहे. अर्थे तत्वे त्याच्यामध्ये गूढ तत्व भरलेली आहेत. परब्रह्माची गूढ तत्व त्याच्यामध्ये भरलेली आहेत. अपरंपार ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांतीही नव्हती फोल. संतांचे शब्द कधीही खोटे नसतात. कल्पांतीही नसे फोल. शब्दांचे संतांच्या मुखातनं बाहेर पडणारा शब्द कधी वाया जात नाही. फोल म्हणजे वाया जात नाही. का? तर संतांच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द खरं करण्याचं काम कोणाचं आहे? त्या परमेश्वराचं आहे. म्हणजे संत हे परमेश्वरच, पण त्यांनी अवतार धारण केलेलं आहे. त्यांचं काम खरं करण्याचं काम आहे, परमात्म्यालाच करावं लागतं. समतोल आणि अनमोल. ते शब्द कसे समतोल आहे. म्हणजे तोला मोलाने वापरलेले शब्द एवढी नुसते बडबड तासभर करत बसला अशातलं काम नाही. प्रत्येक शब्द हा तोला मोलाने वापरलेला आहे. आणि कसा आहे? अनमोल आहे. अनमोल आहे शब्द. संतांचे शब्द अनमोल असतात. एका सत्पुरुषाकडे एक संत आले आणि त्यांनी त्याला सांगितलं मी एक वाक्य लिहितो, तेवढं ठेवून घे, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि कुठे लिहिशील? म्हणजे बेडरूममध्ये लिहून ठेव. काय वाक्य होतं? राग आला तर 10 अंक मोजावे. म्हणजे माणसाला मनात राग आला तर 10 अंक मोजावेत असं लिहून ठेवतो. त्यांनी बेडरूममध्ये ते वाक्य लिहून ठेवलं. राग आला तर 10 अंक मोजावेत.
आणि एकेरी काय तर लहान पूर्वीच्या काळी मुलं शिकायला जायचे, राजपुत्र शिकायला जायचे गुरुच्या आश्रमामध्ये. आणि एकदा राजा परत येतो तोपर्यंत त्या मुलाची 12 वर्ष पूर्ण होऊन गेलेली असतात शिक्षणाची. तो मुलगा गुरुच्या आश्रमातून परत आलेला असतो, म्हणून राजा कुठेतरी स्वारीवर गेलेला असल्यामुळे त्याला ही कल्पना नसते. राजा शिकारीवरून थकला भागलेला रात्री अपरात्री परत येतो आणि त्यावेळेला त्याची पत्नी झोपलेली असते. सगळे विचारतात त्यांचे दरबारी, उठू का राणीला? म्हणले उठू नका, ती आता झोपली तर झोपू द्या. आणि राजा मग आपली वस्त्रविस्त्र बदलून पुन्हा ज्या वेळेला शयनघरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी ती कुणाच्या तरी अंगावर हात टाकून झोपलेली तिच्या बेडरूमवर दिसते. आणि राजाला भयंकर राग येतो. हातामध्ये तलवार घेतो आणि म्हणले जो कोणी तिच्या पुढे झोपला असेल त्याच्यासहित तिची खांडोळी करून टाक. असा रागाने संतापलेला राजा हातात तलवार घेऊन आता खांडोळी करणार, तेवढ्यात त्या बेडरूममध्ये वरती लिहिलेल्या अक्षराकडे त्याचं लक्ष जातं. राग आला तर शमोरंग मोजावेत. तो म्हणलं नाहीतरी आता काय ह्याला मी सोडणार नाहीच, पण आता सांगितलंय सत्पुरुषांनी न्यायच्यासाठी आपण लाखो रुपये दिले या एका शब्दासाठी, तर काय म्हणले 100 अंक मोजायला किती वेळ लागतो? लगेच त्यांनी मनात म्हणाले 1 2 3 4 5 6 7 8 करत करत 100 अंक मोजले. 80-90च्या पुढे ज्या वेळेला ते अंक गेले त्यावेळेला नेमकं काय झालं, राणीने कूस बदलली, म्हणजे या अंगावरची या अंगावर झाली. त्यामुळे राणीच्या पलीकडे कोण झोपलंय ते राजाला दिसलं. तो चेहरा पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर आपला राजपुत्र आहे. आणि तोपर्यंत 100 अंक पूर्ण झाले होते. राजाचा राग शांत झाला. आणि मग राजा विचार करतो की खरं या शब्दाचं मोल अनमोल आहे. जर मी रागारागात माझ्या पत्नीचे आणि जो कोणी पलीकडे झोपलाय त्यांची खांडोळी केली असती, तर मी माझ्या स्वतःच्या पत्नीची आणि माझ्या मुलाची खांडोळी केली असती. म्हणजे राग, आता हे काय शब्द आहे, पण शब्द कसे आहेत? अनमोल, समतोल आणि अनमोल. पूर्वापरानुसंधान राहावे, था प्राप्तांवरती व्हावे, नित्यतृप्त सदा असावे, नसावे सचिंत कदापि. त्यांचं पूर्वानुसंधान काय आहे बघा. आईच्या पोटामध्ये असताना आपल्याला पूर्व अनुसंधान असतं. कोहम, मी कोण आहे, त्याचं अनुसंधान असतं. म्हणजे पहिल्यांदा आईच्या पोटात असताना काय असतं, त्याला सोहम हे अनुसंधान असतं. आपण श्वास घेतो ना, सोहम सोहम असं सारखं चाललेलं असतं. म्हणून संत म्हणतात अरे श्वासावर मन एकाग्र कर म्हणजे तुला कळेल तू कोण आहेस ते. सोहम, तो म्हणजे मीच आहे. सोहम सोहम हे कुठे आईच्या उदरामध्ये असतं. बाहेर आला की कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आधी काय सोहम सोहम, म्हणजे हे परमात्मा तू आणि मी एकच आहे. हा भाव आईच्या उदरामध्ये असताना आहे सोहम सोहम. आणि आईच्या उदरातनं बाहेर आल्यानंतर म्हणतो कोहम कोहम, तो देव वेगळा आणि मी वेगळा. मग असं जे पूर्व अनुसंधान आहे ते आपलं तुटतं आईच्या उदरातनं बाहेर, पण त्यांचं टिकलेलं आहे. तो परमात्मा आणि मी एकच आहे हे पूर्व अनुसंधान त्यांचं मात्र टिकून राहिलेलं आहे. पूर्वपरानुसंधान राहावे, यथा प्राप्तांवरती व्हावे, नित्यतृप्त सदा असावे, नसावे सचिंत कदापि. बाबा नित्यतृप्त आहेत, कधीही सचिंत बाबांना कोणी पाहिलं नाही. अरे जरी मी झालो फकीर, घर ना दार बेफिकीर, बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी. अरे मी जरी फकीर असलो ना म्हणणार आहे, तरी मी सगळ्याचा त्याग करून बसलेलो आहे. घर ना दार बेफिकीर, मी बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर तेजनी. मी एका जागी बसलोय म्हणजे माझं चित्त एका ठिकाणी स्थिर झालेलं आहे. मी सगळ्याचा त्याग करून एकाच तत्वावरती स्थिर आहे. तरी ती माया अनिवार मला ही गांजी, वरचेवर मी विसरे परी तिजला न विसर, मजती निरंतर कवटाळी. अशा रीतीने मी सर्व मायेचा त्याग करून जरी बसलेलो असतो फकीर म्हणून. तुम्हाला निदान घर आहे दार आहे तर तुम्ही त्यात गुंतलेले आहे. मी सगळं सोडलेलं आहे ना.
पण ती माया इतकी अनिवार्य आहे की काही वेळेला मलाही त्रास द्यायला येते ती. तरी ती माया अनिवार्य मला ही गांजीवर चेवर मी विसरे परी तिजला न विसर मज ती निरंतर कवटाळे. आधी मायाच ते हरीची त्रेधा उडविते ब्रह्मादिकांचे तेथ मज दुबळ्या फकीराची वार्ता कैची तिचं पुढे. अरे ती तर आधी माया आहे. कोण आहे माया म्हणजे कोण आहे? आधी माया. कोणाची? हरीची माया आहे, विष्णूची माया आहे ती. हरी म्हणजे विष्णू, विष्णूची माया आहे म्हणून तिला वैष्णवी म्हणतात. वैष्णवी माया असं तिचं नाव आहे. बघा तिचं वर्णन कसं केलंय समर्थाने. ही मूळ माया तिचं वर्णन केलंय रामदास स्वामींनी. कसं वर्णन केलंय? मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी नाना नाटके लाघवी परब्रह्मशक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड जेचे स्तवन करती. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारली. ही मूळ माया वैष्णवी. ही जी मूळ परमात्म्याची हरीची माया आहे ती काय करते? आधी मायाच ते हरीची त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची. ती ब्रह्मादिक देवांची पण त्रेधा तिरपीट उडवते माया. ते मद दुबळ्या फकीराची वार्ता कैची तिचं पुढे. अरे मी तर म्हणले दुबळा फकीर आहे. काही वेळेला ती मला सुद्धा येते म्हणले कवटाळायला. हरीच होईल जेव्हा प्रसन्न तेव्हाच होईल ते विच्छिन्न विना विच्छिन्न हरिभजन माया निरसोपान. अरे परमात्मा ज्या वेळेला प्रसन्न होईल ना त्याच वेळेला ही माया आपल्याला त्रास देत नाही. जर परमात्मा प्रसन्न नसला ना तर ही माया त्रास देते. काही वेळेला बघा आपलं चित्त भगवंतापासून विचलित होतं आणि विचलित झालं की ती माया आपल्याला त्रास द्यायला लागते. ऐसी ही मायेची महती भक्ता लागी बाबा कथिते सेवेची व्हावया तन्निवृत्ती भजन स्थिती वाणीची. मग बाबाने ही माया खरंच त्रास देत असेल का? कारण तो परमात्मा ही त्याचीच ती माया आहे. पण भक्तांना कळावं म्हणून बाबा सांगतात की अरे ही माया जर तुम्हाला तरून जायचं असेल तर त्या परमात्म्याला तुम्ही शरण जा, म्हणजे ती माया तुम्हाला त्रास देणार नाही. ते भक्त जे एकतरले, ते म्हणतात ना, काय म्हणाले, जे मला शरण आले तेवढे तरले, बाकी सगळे बुडाले म्हणाले. ऐशी ही मायेची महती भक्ता लागी बाबा कथिते सेवेची व्हावया तन्निवृत्ती भजन स्थिती वाणिती. संत माझी सचेतन मूर्ती कृष्ण स्वय म्हणे भागवती कोणा न ठावी स्पष्टोक्ती उद्धवाप्रती हरीची. आता उद्धवाला भगवंतानी गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना उद्धव गीतेमध्ये सांगितलंय, जिथे ज्या उद्धव म्हणजे श्रीकृष्ण उद्धवाच्या संवादावरती, म्हणजे बघा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादावरती म्हणजे गीतेवरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तसंच श्रीकृष्ण आणि उद्धव निजधामाला जाताना श्रीकृष्णाने उद्धवाला जो बोध केला त्याला उद्धव गीता म्हणतात. त्याच्यावरती संत नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलेलं आहे. म्हणून काय म्हणतात की निजधामाला जाताना भगवंतानी उद्धवाला काय सांगितलं, संत माझी सचेतन मूर्ती कृष्ण स्वये म्हणे भागवती कोणा न ठावी ही स्पष्टोक्ती उद्धवाप्रती हरीची. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये हा संवाद आलेला आहे. त्याच्यावरच नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्ण आणि उद्धवाच्या संवादात श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात का, अरे संत माझी चालती बोलती मूर्ती आहे. मी तर म्हणजे मूर्ती रूपाने जर असले मग माझी ती कशी मूर्ती असेल तर तुम्हाला मी जड मूर्ती वाटतो, पण सचेतन मूर्ती कोण आहेत? संत हे माझे चालते बोलते, माझी चालती बोलती मूर्ती कोण आहे? संत. संत माझे सचेतन मूर्ती कृष्ण स्वयं म्हणे भागवती कोणा न ठावी ही स्पष्टोक्ती उद्धवाप्रती हरीची. म्हणून भक्त कल्याणार्थ दयाघन साई समर्थ वदते झाले जे सत्यसार्थ परीसा अतिविनीत होणे. म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी साई समर्थाने जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐका, कारण ते काय साधे शब्द नाही आहे. ते कसे आहे ते मगाशी आपण ऐकलंय.
ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांतीही नव्हती फोल, समतोल आणि अनमोल. म्हणून असे बाबांचे जे शब्द आहेत अनमोल आहे, ते तुम्ही नुसतं भरभर वाचून ते ग्रंथाचं पारायण होईल पण समजणार नाही, कारण ते सखोल अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते ग्रंथ अर्थासहित म्हणजे अर्थ लक्षात घेऊन वाचायला पाहिजे. म्हणून भक्त कल्याणार्थ दयाघन साई समर्थ वदते झाले जे सत्य सार्थ परिसाती विनित होणे. पाप दयाचे विलया गेले ऐसे जे पुण्यात्मे वहिले तेची माझे भजनी लागले कोण लागले ते माझे. ज्यांचं पाप विलयाला गेलं ना ते मला शरण येतात. आपलं पाप नाहीसं झाल्याशिवाय आपण सद्गुरूच्या चरणापर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला उपरती झाल्याशिवाय काय जाणार आपण. साई साई नित्य म्हणाल सात समुद्र करीन न्याल, या बोला विश्वास ठेवाल पावाल कल्याण निशे. साई साई नित्य म्हणा, साईराम पण नित्य म्हणा. मग तुम्ही साता समुद्रापलीकडे असलात तरी मी तुमचं रक्षण करीन. नलगे मज पूजा संभार षोडशवाष्टोपचार, जेथे भाव अपरंपार ते मजला थार ते ठाई. मला पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, अष्टोपचार पूजा लागत नाही. केली तर मी ती प्रेमाने स्वीकारतो, पण मला खरं काय पाहिजे. जेथे भाव अपरंपार मजला थार ते ठाई. जिथे अपरंपार भाव आहेत ते भक्त मला आवडतात. भाव बळे आकळे एरवी नाकळे. आपला भाव शुद्ध झाल्याशिवाय तो परमात्मा ते सद्गुरू आपल्याला भेटत नाही. भाव शुद्ध व्हावा लागतो. ऐसे बाबा वेळोवेळा बोलून गेले भक्त जिवाळा, ताठवून त्या प्रेमळ बोला करू विरंगुळा मानसी. असं बाबाने त्या वेळोवेळा जे उपदेश केले त्यात आपण ऐकूया. ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागताचा पाठीराखा, भक्त कैवार घेऊन निका नवल विलोका केले दे. दौडून चित्ताची अनेक करता अनेकाग्रता, करून तयाची एकाग्रता परिसावी ही नूतन कथा, सागरता कृतकार्याता होईल. दौडून चित्ताची अनेकाग्रता, आपलं चित्त अनेक ठिकाणी गुंतलेलं असतं. साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. काय म्हटलंय का. दौडून चित्ताची अनेकाग्रता म्हणजे आपलं चित्त अनेक ठिकाणी विभागलेलं असतं. कुठं विभागलेलं असतं. माळ्यावर पडलेल्या जुन्या पुराण्या गोष्टीत सुद्धा आपलं चित्त गुंतलेलं असतं. आपण बघतो ना दिवाळीच्या वेळेला कलर द्यायच्या वेळेला सगळं माळ्यावरचं सामान आपण खाली काढतो. जे कधी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 25 वर्ष वापरलेलंच नाही, ज्यातलं काही वापरलेलं नाही, अशा वस्तू माळ्यावरती पडलेल्या आहेत. त्याच्यावरती धूळ दरवेळेस असते. दरवेळी आम्ही ती धूळ काढतो आणि पुन्हा जिथल्या तिथे ठेवून देतो. अगदी केरसुनी लहान, कुंचा लहान, ते पण तिथं वरती पडलेलं आहे. म्हणजे आमचं चित्त कुठं आहे. त्या माळ्यावरती पडलेल्या ज्या वस्तूंचा आम्हाला कधीही वापर नाही अशाही वस्तूमध्ये आमचं चित्त गुंतून पडलेलं आहे. दरवेळेला आपण आता ठरवतो नाही ना, आता कपडे पुष्कळ झाले, साड्या पुष्कळ झाल्या, अमुक पुष्कळ झालं, आपण आता देऊन टाकू म्हणून दरवेळेला काढतो आणि पुन्हा नाही ही साडी चांगली, हा शर्ट चांगला आहे, हे पॅन्ट पीस चांगलं आहे, ते हे चांगलं आहे म्हणून पुन्हा गाठोडं बांधून पुन्हा जिथल्या तिथं ठेवतो. असं आपलं चित्त प्रपंचातल्या अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे. म्हणजे काय झालं, चित्ताची व्यग्रता आहे, इतक्या ठिकाणी गुंतलेलं आहे. अनेकाग्रता आहे, अनेक गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे. करोनी तयाची एकाग्रता, त्या सगळ्या गोष्टीतलं मन काढून कुठपर्यंत निदान कथा ऐकतोपर्यंत. कथा ऐकल्यानंतर पुन्हा तुमचं मन त्याच्यात जायचं असेल तर जाऊ द्या, पण निदान कथा ऐकताना तरी मनाची एकाग्रता पाहिजे ना.
दौडून चित्ताचे अनेकाग्रता करून दयाची एकाग्रता परिसावी नूतन कथा समग्रता कृतकार्यता होईल साई मुखीची अमृतवृष्टी तीच जेथे पुष्टी कोड कंटाळे शिर्डीचे कष्टी निजहित दृष्टी ठेवल्या. साईबाबांच्या मुखातनं बाहेर पडणारी अमृतवाणी ती शरीराला तुष्टीही देते आणि पुष्टीही देते, सकस करते. कशाला? आपल्या मनाला सकस करते, आपलं हित करते. गताध्यायी अनुसंधान दिले एका अग्निहोत्राला लागून ब्रह्मीभूत निजगुरु दर्शन आनंद संपन्न त्या केले. आपण गेल्या अध्यायामध्ये मुळे शास्त्रींची कथा ऐकली की त्यांना बाबांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या घोलप गुरुजींचं दर्शन झालं. ज्यांनी समाधी घेतली होती अशा आपल्या गुरूंचं दर्शन त्यांना तिथे झालं. आता हा अध्याय त्याहून गोड भक्त एक क्षयी रोड दिसली दया आरोग्याची जोड मोडून खोड स्वप्नात. एक क्षयी भक्त होता, म्हणजे क्षय झाल्यानंतर काय होतं, शरीर हळूहळू कमजोर होतं. त्याला बाबाने स्वप्नदृष्टांत देऊन त्याची ती खोड मोडली. तरी ऐका भाविक जन होण्या दत्तावधान साईनाथ चरित्र गहन कलमश दहन कारक जय. आता होऊन या दत्तावधान, तुमचं अवधान या ठिकाणी द्या. दत्त म्हणजे देणे. काय द्या? तुमचं अवधान द्या. दत्तावधान असं म्हणलंय. होऊन या दत्तावधान साईनाथ चरित्र गहन कलमश दहन कारकटे. सगळी कलमश म्हणजे पाप, सगळी पाप नाशणारं असं हे चरित्र, तिकडे लक्ष द्या. पुण्य पावन हे चरित्र जलदैसे गंगेचे पवित्र धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र इह परत्र साधकते. पुण्य पावन आहे, जशी गंगा पुण्य पावन आहे. गंगे ती उब्रुये योजने शतैरपे. हजारो योजन दूर राहून जरी तुम्ही गंगेचं स्मरण केलं तरी गंगा तुम्हाला पावन करते असं. म्हणून पूर्वी काय करायचे लोक, पूर्वी आंघोळीला तांब्याची पात्र होती, ताम्रपात्र, गंगाळ आंघोळीला होतं. आता त्या पात्राला गंगाळ हा शब्द कसा पडला? गंगा आलय, त्याला गंगाळ आलय म्हणजे ज्या पात्रामध्ये गंगा आली ते पात्र. गंगा आलय, गंगालय, गंगाळ असा शब्द पडला. म्हणून गंगाळ हा शब्द पडला. तांब्याचं भांड स्नानाचं, गंगाळ. गंगा आलय, गंगा आली हो अंगडी. आता हा अध्याय त्याहून गोड भक्त एक रोड दिसली त्या आरोग्याची जोड मोडून गोड स्वप्नात. तरी ऐका भाविक जन होनी दत्तावधान साई चरित्र कथा साईनाथ चरित्र गहन कलमश दहन कारगरे. पुण्य पावन हे चरित्र जलदैसे गंगेचे पवित्र धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र इह परत्र साधकते. श्रवण म्हणजे कथा श्रवण करणाऱ्यांचे कान पवित्र, त्याच्यामध्ये बाबांचे मुखातनं निघालेले शब्द आपल्या कानामध्ये आपण साठवतोय. पाहू अमृताची उपमा देऊन परी अमृत काय गोड याहून अमृत करील प्राणरक्षण जन्म निवारण हे चरित्र. हे अमृत काय माणसाला अमर करेल. पण ही कथा कशी आहे? पुण्य पावन आहे, जन्म मरणातून मुक्त करेल. जीव म्हणती सत्ताधीश करील जे जे ईशेस ऐश्वर्याचे वाटे मनास कथा नकासे हा परिसावे. सामान्य माणसाला असं वाटतं सत्ताधीशाला काय कमी, सत्ताधीश मनात आणेल ते करू शकतो असं त्याला वाटतं. जीव जरी खरा स्वतंत्र सुखा लागे कष्टता अहोरात्र पदरी पडते दुःख मात्र हे तो चरित्र सत्तेचे. जीव खरा स्वतंत्र, सुखा लागे तो रात्रंदिवस कष्ट करतो, पण सुख मिळेलच याची गॅरंटी नाही. सुखासाठी प्रयत्न करतोय पण सुख मिळेल याची गॅरंटी आहे का? सगळी धडपड कशासाठी चालली आहे? सुखालागी करशी तळमळ. सगळी आयुष्याची धडपड कशासाठी चालली आहे? सुखासाठीच चालली आहे. बघा माणसाला किती कमी लागतं. एक मुठभर तांदूळ याचा अर्थ काय? एक मुठभर तांदूळ जर तुम्ही शिजायला टाकले तर एका माणसाचं त्यात पोट भरतं. म्हणजे किती कमी लागतं? एक मुठभर तांदूळ. आणखीन काय लागतं? 2 प्रेमाचे शब्द.
कोणीतरी आपल्याला विचारावं, कसं काय तब्येत आहे हो, औषध घेतलं का, काय चाललंय, मला कसं काय वाटतंय आता. हे 2 प्रेमाचे शब्द आहेत ना. पण असं म्हटलंय की एक मुठभर तांदूळ आणि 2 प्रेमाचे शब्द मिळतीलच याची गॅरंटी नाही. एक वेळ मुठभर तांदूळ मिळेल, पण 2 प्रेमाचे शब्द मिळणं कठीण आहे. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे, अशी म्हणायची वेळ येते. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. आयुष्य निघून गेलं, पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही म्हणाले. कारण बळावता बळपंखामध्ये उडून जाई. आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. कुणाला माझ्याशी 2 शब्द बोलायला वेळ नाही, कुणाला माझी चौकशी करायला वेळ नाही, कुणाला काही पडलेलं नाही माझं, असं म्हणजे असं म्हणायची वेळ येते. म्हणजे काय झालं, आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे. जीव म्हणती सत्ताधीच्या करेल जे येईल मग इच्छे जायचे जयाचे वाटे मनास कथानकास या परिसावे. जीव जरी खरा स्वतंत्र सुखाला गी करता कष्टता अहोरात्र पदरी पडते दुःख मात्र हे तो चरित्र सत्तेचे. दुःखे टाळावया लागे असता सावधान जागोजागी ती त्या धुंडीत लागवी गे त्याचीच मागी घेतात. दुःख नको म्हटलं तरी आपला पत्ता शोधत ती येतात. दुःख काय आहे, कारण ते आपलं गेल्या जन्मातलं कर्म आहे ना, तो बरोबर आपला पत्ता शोधत आपल्याकडे येतो. ते दुःख जे आहे ते आपली पाठ सोडत नाहीत. दुःखे टाळावया लागे असता सावधान जागोजागी ती त्या धुंडीत लागवी गे त्याचीच मागे घेतात. वारू जाता गळा पडती झाडून टाकता अधिक लिपडती वावगी जीवाची धडपडती अहोराती तोषेण. आता हे गेल्या जन्मातलं कर्म म्हणजे ते दुःख. वारू जाता गळा पडते, नको म्हटलं तर ते दुःख गळ्यात पडतंय. वारू जाता गळा पडते झाडून टाकता अधिक लिपडते, म्हणजे नको म्हणून झटकून टाकावं म्हटलं ते दुःख तरी ते झटकून जात नाही. वावगी जीवाची धडपडती अहोराती तोषीण. जीवा जरी खरा स्ववश जीव जरी खरा स्ववश तरी तो असता पूर्ण सुखवश. दुःखाचा एक लवलेश रेसभर ही नाचता. जीवाला थोडीफार स्वतंत्रता आहे, पूर्ण स्वतंत्र जीव नाही. म्हणजे किती स्वतंत्र आहे, स्वतंत्रता आहे. तुम्ही बघा शेतामध्ये ते वासरू म्हणा गाय म्हणा त्यांच्या गळ्यात एक दावं असतं, त्याला फिरायचं स्वातंत्र्य आहे. कुठपर्यंत आहे, त्या दोरीची लांबी आहे तिथपर्यंत. त्या दोरीची लांबी संपली की त्याला पुन्हा त्या खुंटाजवळ यावं लागतं. तसंच जीवाला स्वातंत्र्य, पण थोडंफार स्वातंत्र्य आहे, सगळं पूर्ण स्वातंत्र्य जीवाला नाही आहे. जीव जरी खरा स्ववश तरी तो असता पूर्ण सुखवश. जर तो खरा सत्ताधीश असता जीव तर तो सुखीच राहिला असता ना, मग दुःख कशाला आलं असतं त्याच्या वाट्याला. पापा नाचरता कधी पुण्याचीच करता समृद्धी सखाचीच संपादिता वृद्धी स्वतंत्र बुद्धी म्हणून स्वतंत्र बुद्धी आहे म्हणावं तर. म्हणजे बघा आपल्या हातून पाप घडतंय काय, आता ते करू नको म्हणून कोण सांगत असतो? प्रत्येकाच्या आतमध्ये परमात्मा बसलेला आहे, तो आपल्याला सांगत असतो हे करू नको. जसं डायबिटीस असलेल्या माणसाला आता परमात्मा सांगत असतो अरे साखर खाऊ नकोस, गोड पदार्थ खाऊ नकोस. पण तो बघतो बायको गेली भाजी आणाले की हा जाऊन लगेच त्यातले 2 लाडू खाऊन येतो. म्हणजे जरी त्याला कळतंय की हे आपलं अहितकारक आहे, हे दुःखकारक आहे, हे शेवटी आपल्या दुःखाला कारणीभूत ठरणार माहीत असलं त्याला बरं सावध केलं नाही का? परमेश्वराने सावध केले तरी हा त्याचंही ऐकत नाही का? त्याचे भोग त्याला भोगायचे आहेत ना गेल्या जन्मातले, म्हणून तो देवाने सांगितलं तरी ऐकण्याच्या भानगडी पडत नाही आणि मग ते गेल्या जन्माचं प्रारब्ध बरोबर त्याच्या मागे ते लागून येतं. अशी कृतीच घडते त्याच्या हातून की ते पुन्हा ते दुःख त्याच्या वाट्याला येतं. परिजीवन आहे स्वतंत्र पाठी लागले कर्मतंत्र तयाचा खेळचे विचित्र हाती कळसूत्र कर्माचे पुण्याकडे लक्ष जाय पापाकडे ओळखी पाय सत्कर्माचा शोधिरा ठाय कुकर्मी काय आतुडे. पुण्याकडे लक्ष जाय पापाकडे ओढती पाय. हे पुण्याकडे लक्ष आहे पण मग पाय कुठं ओढायला लागले? पापकर्माकडे पाय ओढायला लागले.
पुण्याकडे लक्ष जाय, पापाकडे ओढती पाय, सत्कर्माचा शोधिता ठाय, कुकर्मी काय आतोडे. सत्कर्म करायला जावं तर कुकर्मच मध्ये आडवं येते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर माझी नारायणगावचा पाटील भीमाजी तयाची कथा आता परिसाची, रसराजाची अमृता रसराजीचा अमृताची. जुन्नर गावा, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर गावातला नारायणगावचा एक पाटील भीमाजी त्याचं नाव, त्याची कथा ऐकूया. भीमाजी करता सुखसंपन्न आल्या गेल्या घाली अन्न, कधी न ज्याचे मन खिन्न, प्रसन्न वदन सर्वदा. भीमाजी हा घरचा सुखसंपन्न होता. आल्या गेलेल्या सर्वांना त्यांनी जेवल्याशिवाय कधी सोडलं नाही. म्हणजे जे येतील ते तृप्त होऊन गेले त्याच्याकडून. अदृष्टाचे विलक्षण संयोग न करता होतील लाभ, वियोग चालून येते कर्मभोग नसते रोग उद्भवती. आता एवढं पुण्यकर्म तो करतोय की नाही, पण हे पुण्यकर्म त्याचं या जन्मातलं आहे. जे आता जे तो सत्कर्म करतोय ते या जन्मातलं सत्कर्म करतोय. पण गेल्या जन्मातलं पाप भोगायचं अजून शिल्लक आहे. आणि त्यामुळे ते त्याला बघा असं म्हणतात की पुण्याच्याही एवढ्यार आहेत आणि पापाच्याही एवढ्यार आहेत. म्हणजे तुम्ही जे कर्म करता ना ते काही भोगून संपले. लक्षात घ्या, काही भोगून संपले, अजून भोगायचं शिल्लक आहे का नाही, ते काय झालं, त्याची एवढ्यार झाली. म्हणजे पुण्य काही भोगून संपले आणि पुण्य काही भोगायचं शिल्लक आहे, ते पुण्याची एवढ्यार झाली. पाप काही केलंय त्यातलं काही पाप भोगून संपलं आणि काही पाप भोगायचं शिल्लक राहिलंय, ती काय झाली, पापाची एवढ्यार झाली. तेवढ्यात समजा आपला देह गेला, जे जो देह धारण केला तो गेला, पण ते भोगायचं शिल्लक राहिलं ना. पुण्यही भोगायचं शिल्लक राहिलं आणि पापही भोगायचं शिल्लक राहिलं. मग पुढच्या जन्मामध्ये हा जीव जिथे जाईल ना तिथे ते गेल्या जन्मातलं कर्म त्याला शोधत जातं. आणि मग सामान्य आपल्यासारख्या पाहणाऱ्या माणसाला काय वाटतं की हा इतका मनुष्य सज्जन चांगला आणि त्याच्या वाट्याला हे भोग का आले असं आपल्याला वाटतं. पण ते शोधत आलेले, त्याला गेल्या जन्मातले त्याची पापं त्याला शोधत आलेले. अदृष्टाचे विलक्षण संयोग न करता होतील लाभ, वियोग चालून येते कर्मभोग नसते रोग उद्भवती. आता अदृष्टाचं फळ आहे, नशिबाचं फळ आहे. बघ आता नुकताच जन्माला आलेल्या मुलाने काय केलं, पापही केलं नाही, पुण्यही केलं नाही, पण त्याच्याही वाट्याला भोग आहेत ना. नुकताच जन्माला आल्यावर त्याला काय केलं, वेगळं त्या गरम पेटीमध्ये ठेवलं. आई एकाकडे, मूल एका बाजूला. आई एका हॉस्पिटलमध्ये, मूल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे काय, त्या बाळाचे गेल्या जन्मातले भोग. म्हणजे बघा काही वेळेला गेल्या जन्मातले भोग लहानपणीच भोगून संपतात, मग पुढे तरुणपणात भोग नाहीत आणि म्हातारपणात हे भोग नाहीत. काहींना बालपण चांगलं जातं, तरुणपणामध्ये भोग वाटायला येतात आणि वृद्धाप्य काळ चांगला जातो. काहींना बाळपणी आनंद, तरुणपणी आनंद आणि म्हातारपणी दुःख वाटायला येते. म्हणजे कुणाच्या वाट्याला केव्हा येईल ते सांगता येत नाही, पण त्याचे जे भोग आहेत त्याची ती एवढ्यावर मॅच्युअर झाली की आलंच त्याच्या मागे. अदृष्टाचे विलक्षण संयोग न करता होते लाभ, वियोग चालून येते कर्मभोग नसते रोग उद्भवती. लाभ आणि वियोग ते आपल्या पूर्व प्रारब्धानुसार आपल्या वाट्याला येतं. अदृष्टाचे विलक्षण संयोग न करता होतील लाभ, योग चालून येते कर्मभोग नसते रोग उद्भवती. 1919 भीमाजीच पिढी दुर्दैवा होय कफक्षय, रोगोद्भव प्रादुर्भाव जराचा. त्याला कफ झाला, क्षय झाला, रोगाचा प्रादुर्भाव झाला 1909 साली. येऊ लागला असह्य खोकला, ज्वरही फार वाढू लागला, दिवसेंदिवस बळावत गेला, निराश झाला भीमाजी. त्याला क्षयरोग झाला. दिवसेंदिवस त्याचा खोकला आणि ताप काही कमी होईना, निराश झाला. तोंडास फेस सर्वदा येणे, मचूळ आणि रक्ताचे गुळणे, पोटात क्षयी कळमळणे, जीव तगमगणे राहीना. तोंडाला फेस यायचा, रक्ताच्या गुळण्या व्हायच्या, पोटात कळमळ व्हायची, जीवाची तगमग राहायची नाही. शेजे खेळला दुखणा इथं, गळाली गात्रे चालला वाढत, उपायाची झाली शिकस्त, झाला तो त्रस्त अत्यंत. त्या अंथरुणाला खेळून राहिला, गात्र शीतल झाली त्याची. त्या त्रासाने तो त्रस्त होऊन गेला. अन्नपान काही न रुचे, पेज पथ्य काही न पचे, तेने अस्वस्थ काही न सुचे, हाल जीवाचे असह्य. आणि बरं
जो लोकाला खायला घालतो त्याच्या घरात अन्न पाणी काय कमी आहे? हां, म्हणजे सगळं त्याच्या घरातली माणसं त्याला करून देतात. हां, नाना प्रकारचे अन्नपदार्थ त्याला करून देतात, पण काही पचतच नाही. जिभेला चव राहिली नाही, काही पचनशक्ती राहिलेली नाही. काही पथ्यकारक द्यावं तरी त्याला पचत नाहीये. तेणे अस्वस्थ काही न सुचे हाल जीवाचे असह्य. जीवाचे अत्यंतिक हाल व्हायला लागले त्याचे. देव दिवसकी झाली तरी हात टेकले वैद्य डॉक्टरी पाणी सोडले जीवित शेवरी पडला विचारी भिवाजी. आता लोकांना काय होत नव्हते का, सगळ्या प्रकारची औषधं करून झाली, मग कोणी ते सांगतंय बाबा अमुक अमुक करा म्हणजे तुमच्या मुलाला बरं वाटेल. मग ते बुद्धीला पटो का न पटो, मनुष्य बघा परिस्थितीच्या अधीन झालेला असतो. एखादी गोष्ट त्याच्या बुद्धीला पटत नाही, पण तो म्हणतो एवढे उपाय केलेत, हा उपाय करून बघू, म्हणून तो त्याच्या नादी लागतो. देव देवस्की झाले सारे हात टेकले वैद्य डॉक्टरी. वैद्याने हात टेकले, डॉक्टरने हात टेकले, नवसाया झाले, सगळे देव धुंडाळून झाले. काय होतं म्हणजे का, आपल्याला वाटतं मग देव काही करत नाही. अरे तुझे भोग तुला भोगायचे, देव काय करेल? म्हणलं तू करताना मला विचारलं नाही, आता भोगताना मात्र देवावरती ठेवून मोकळा झाला तू. देव देवस्की झाले झाले हात टेकले वैद्य डॉक्टरी पाणी सोडले जीविताशेवरी पडला विचारी भिवाजी. पाटील झाले उद्विग्न चित्ती दिसती थोडे दिसाचे सोबती उत्तरोत्तर फारची थकती दिवस गती लागले. आता दिवसेंदिवस थकत चालले, त्यांनी पण जीव बरं जाणार आहे. डॉक्टर काय म्हणतात, आता काय ह्याची जगण्याची आशा नाही बरं का. आता डॉक्टरनंतर पेशंटच्या समोर सांगावं का, सांगू नये, पण तो पेशंटच्या समोर सांगला. बरं समजा डॉक्टरने पेशंटच्या समोर नाही सांगितले की हा आता काही जास्त काळ जगणार नाही, त्या नातेवाईकाला बाजूला घेऊन सांगितले की आता बघावर का हा काही जास्ती जगणार नाही, पण नातेवाईकांनाही भान राहत नाही. पेशंट जरी आतल्या खोलीत असला तरी बाहेरच्या खोलीत यांची चर्चा चाललेली असते, ती त्याच्या कानावर जाते. अहो काय करू, डॉक्टरने सांगितलं आता काही ह्यांना गोडी येणार नाही, काही नाही, किती औषध झाली, किती दिवस की झाली, किती अमुक झालं. म्हणजे या माणसाला औषधाचा काहीही गुण येणार नाही आणि हा मनुष्य आता जाणार, हे कुणाला डॉक्टरांची इच्छा असते त्याला कळू नये म्हणून. आणि हे घरातल्या पेशंटला कळत नाही, ही गोष्ट त्यांच्या कानावर जाऊ नये, पण आपण हळू आवाजात बोलावं एवढं सुद्धा भान त्यांना राहत नाही. आराधिली कुलदेवता तीही देईन आरोग्यता दोषी पंचाक्षरी समसा थकले पुसदा पाटील. आपल्या कुलदेवतेचं काही राहिलं का म्हणून चौकशी केली, तेही नाही. जे काही राहिलं असेल ते करून टाकत म्हणाले, पण शरीराला काही आरोग्य येईना. कोणी जोशी भेटतोय, कोणी पंचाक्षरी भेटतोय, नाना प्रकारचे औषध देणारा कोणी भेटतोय, कोणी हस्तरेषा तज्ज्ञ आहे, कोणी पत्रिका पाहणार आहे, कोणी म्हणतो वास्तुशांती करा, कोणी म्हणतो अमुक करा, कोणी म्हणतो तमुक करा. सगळे प्रकार झाले, पण याची व्याधी काही बरी होईना. जोशी पंचाक्षरी समजा थकले पुसता पाटील. कोणी म्हणते अंगरोग काय तरी हा दैवयोग वाटे ओढवला पुरा भोग निरुपयोग मनुष्य यत्ना. कोणी म्हणतं नाही अंगरोग आहे हा, त्याला काही इलाज नाही. डॉक्टर झाले, हाकीम झाले, उपचार करता टेके झाले, कोणाचे काहीच न झाले, प्रयत्न हरले सगळ्यांचे प्रयत्न संपले. पाटील अत्यंत कदरले, म्हणते देवा म्या काय केले, काहीच का उपयोगानं आले, पापासले कैचे. देवा काय करू, आयुष्यभर मी पुण्य केलं देवा, कुणाचं वाईट चिंतलं नाही, कुणाचं वाईट केलं नाही, आणि हे काय माझ्या वाट्याला आलंय, काय केल्याचे मला पाप केला असेल समजत नाही म्हणाले. देव तरी कैसा विलक्षण सौख्य भोगत्या एकही क्षण आपुले हो निधी स्मरण नवलविंदान तयाचे. देव तरी कसा आहे बघा, त्याला आपलं विस्मरण होऊ देत नाही. हा सारखं देवाला नावं ठेवतोय, काय देवा काय केलं, काय देवा काय केलं. म्हणजे देव त्याला आपलं विस्मरण होऊ देत नाही, कारण तो भला मनुष्य आहे, त्याने आयुष्यभर चांगलं केलं आहे. त्या माणसाला आपलं विस्मरण देव तरी कसा पडू दे, त्यामुळे त्याला सारखी देवाची आठवण येते. मग तयाच्या जयी म्हणा संकट परंपरा धाडतो नाना उतो करून ही आपल्या स्मरणात नारायणा धाव म्हणवी. मग तो परमात्मा काय करतो, त्याच्या वाट्याला नाना प्रकारची संकट येतात, आणि मग तो म्हणतो शेवटी देवा आता धाव. नारायणा धाव म्हणवी ऐसे कळवळ्याचा धावा ऐकला देव तात्काळ घाईवरला बुद्धी उपजली भीमाजीला पत्र नानाला घालावे.
करतील नाना काहीतरी नाना इतर कवणा जे करवे नाहीसा पूर्ण विश्वास मना वाटला ना वाटला तोच त्यांचा शुभ शकून त्याची रोगाची निरसनापुढे सुस्त्रपत्र लिहून नानास त्याने पाठवले. मग ह्या भीमाजी पाटलांनी नाना चांदोरकरांना पत्र लिहिलं. नाना चांदोरकरांना पत्र लिहिलं, माझं दुःख बाबांच्या कानावर घाला. हो का कालचक्राचे रचना तेथे दिसते ईश्वरी योजना यास्तव कोणी अन्यथा कल्पना कोणी वल्गना न करावी. आता त्यांना जी बुद्धी झाली, इतकी दिवस का नाही बुद्धी झाली? त्यांना आता बुद्धी झाली. काय बुद्धी झाली भीमाजीना? की इतके उपाय असताना बुद्धी नाही झाली. भोग सरे आणि वैद्य वेटे, ते भोग संपत आले त्यांचे. आणि त्यांना बुद्धी काय झाली? चला आज एक प्रयत्न करून पोहोच ना. नानासाहेब चांदोरकरांनी त्यांनी पत्र लिहिलं. पण ही सुद्धा भगवंताची योजना आहे. बरी वाईट क्रिया सारी ईश्वर तेथीचा सूत्रधारी तोचे तारी तोचे मारे कार्य कार्य तो एक. तोच तारतो आणि तोच मारतो, तोच घडवतो आणि तोच संहार करतो. मीच घडवितो मीच मोडितो जाण खऱ्या परमार्था असं म्हणतो. पाटील ते चांदोरकरांचा औषध एखादा आला त्रास कदरलो मी या जीवास जग उदास वाटते. डॉक्टरने आशा सोडली व्याधी दुगुस्सा द्यायची ठरविली. हकीम वैद्याची बुद्धी टकली खेळ उमेद खचली माझी. डॉक्टरने सुद्धा आशा सोडली. आता माझी जगण्याची उमेद संपत आली. तरी आता एक विनंती आहे आपले चरणाप्रती भावी मद आपुली भेट निषेधी ही एक वेळ चित्ते असोसी. नानासाहेब एकदा आपली गाठ पडावी असं माझ्या मनाला वाटतंय. चांदोरकरांनी पत्र वाचले. त्यांचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील भोवले नाना द्रवले अंतरी. आता चांदोरकरांची त्यांची मैत्री होती. भीमाजी किती उदार मनुष्य आहे, पुण्यात्मा आहे, त्यांना माहिती होतं. त्यांना वाईट वाटलं. उत्तरेकडे ती एकची उपाय साईबाबांचे धरा उपाय हाची केवळ तरुणोपाय बापमाय तो एक. ते म्हणले बाबांना शरण जा, तोच एक मार्ग आहे म्हणा. ती इचकन वाळू सर्वांच्याही हाकेसरची धावती कळवळून कडी घे जाणे सोयी लेकराचे. त्यांना हाक मार म्हणले बाबांना ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. क्षयरोगाची कथा काय महारोग दर्शने जाय शंका न धरी तिळप्राय घट्ट पाय धरी जा. क्षयरोगच काय महारोग सुद्धा निघून जाईल. पण काय आहे त्याला पथ्य काय आहे? शंका न धरी तिळप्राय. एका तिळा इतके सुद्धा शंका मनात ठेवू नकोस की मी गेल्यानंतर आता इतके सगळे डॉक्टर झाले वैद्य झाले आता बाबा काय करतील, असली शंका मनामध्ये ठेवू नकोस. शंका न धरी तिळप्राय घट्ट पाय धरी जा. बाबांचे पाय धर. जो जे मागेल त्या ते दे. हे ब्रीदवाक्य जायाने बांधले पाय म्हणून म्हणतो करी का घाई दर्शन घे साईचे. जो जे मागेल त्याला मी देईन असं बाबांचं वचन आहे. तू जा बाबांना सांग. बया माझे मोठे वय मरणा परीस तुझे काय घट्ट धरी जा साईचे पाय करील निर्भय तो एक. अरे सगळ्यात मोठं भय हे व्याधी काय निघून जाईल. सगळ्यात मोठं भय मरणाचं भय आहे. बाबा मरणाचं भयही घालवतात आणि मग माणसाला असं वाटतं हो मृत्यू आजीचे घडो युगांती. ऐसा पाटील झाला बावरा भया माझे मोठे वय मरणापरीस तुझे काय घट्ट धरे जा साईचे पाय करील निर्भय तो एक. दुस्सह्य पाटलाची व्यथा पातली प्राणांतिका असता कधी भेटेन साईनाथा कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील झाला बावरा म्हणे सार सर सामान आवरा उदयी कसं तो तयारी करा वाट धरा श्री. म्हणजे उद्या सकाळीच बाबांकडे जायचं पाटलांनी ठरवलं. येणेप्रमाणे दृढ निशेषी निरोपा कुसोने सकाळ कासे महाराजांच्या दर्शनाशी निघाले. शिर्डीस पाटील घेतले आपजन बरोबरी भीमाचे दहा निघाले झडकरी उत्कंठा पाराची अंतरी शिर्डीचं तुरी कैले के. मशिदीच्या चौका शेजारी गाडी आली पुढले द्वारी चौघाई वावण्या करी भीमाजीवरी आणले. मशिदी जवळ आली गाडी आली. चौघांनी त्यांना उचललं आणि बाबांच्या समोर मशिदीमध्ये आणलं. मशिदीच्या चौकाशेजारी गाडी आली पुढले द्वारी चौघाई वावण्या करी भीमाजीवरी आणले. नानासाहेब समेत होते. माधवराव आले तेथे ज्या माधवरावांच्या ते सुगम पद्धते सर्वत्र पाटील पाहुण्या बाबावती श्यामा हे चोराणून किती घालशी माझे पायावरती काय कृती बरी का सांगितलं. पायावर घातलं आणि बाबा श्यामा म्हणजे देशपांडेकडे पाहून काय म्हणतात बाबा अरे असे किती चोर आणून माझ्या पायावर घालतोस. श्यामा हे चोर आणून किती घालशी माझे हे अंगावरती काय ही कृती बरी काम. साईपदी ठेवला माथा भीमाजी म्हणे साईनाथा कृपा करी मजा नाथा दीनानाथा सांभाळी. महाराज माझा क्षमा करा.
आता बघा बाबांचे शब्द काय, हे असे किती चोर आणून माझ्या पायावर घालतो शब्द, पण शब्दातला अर्थ समजून घेतला तर उपयोग आहे, नाहीतर चोर म्हणजे अरे चोर काय, चित्त चोर. हां असं आहे. देखोनी पाटलाची व्यथा उपजली साईनाथा, ते सरशी समले दुःखावस्था पाटील चित्ता विश्वास. आणि बाबांची कृपादृष्टी त्याच्यावर पडल्याबरोबर त्याची व्यथा शांत झाली. बाई साता सोडी खंत खंतन करी पाहोनी भीमाच्या स्वस्त कृपा जाई समर्थ येलावत्या परमित बोले सस्मित मुख तेव्हा. बाई साता सोडी खंत खंतन करी विचारवंत झाला तुझ्या भक्तत्वांत पाय शिर्डीत टाक. बैस तुझे आता भोग संपले. भोग होते, प्रत्येकाच्या वाट्याला भोग येतात, ते होते, पण आता संपलेच बरं का बाबा. आता तू काळजी करू नको, कारण तू शिर्डीला आलास ना, तुझे भोग सगळे संपले. बाई साता सोडी खंत खंतन करी विचारवंत. विचारवंत मनुष्य जास्ती खंत करत नाही, तुला विचारवंत आहेस, तू विचार कर, तुझे आता सगळे भोग संपले. झाला तुझ्या भोक्तृत्वांत पाय शिर्डीत टाकला. अकंठ संकट अर्णवी उडाला, हो का महा दुःख करते पडला घडला. जो या मशिदी माईची पायरी चढला, सुखारोडला तो जाणा फकीरी तिचा मोठा दयाळू करील व्यथेचे निर्मळो. प्रेमे करील प्रतिपाळू तो कनवाळू सकळांचा. इथला फकीर मोठा आहे म्हणाले. तो कनवाळू आहे, त्याला सगळ्याची दुःख कळतात, तो दुःख हरण करतो. या लागे तो स्वस्त पाही भीमाबाईच्या सदना राही. आराम तो एका 2 दिवसाही जा की होईल तुझं. जा म्हणजे आता भीमाबाईच्या घरी जाऊन राहा. 1-2 दिवसात तुला बरं वाटेल. जैसा एकदा आयुष्यहीन पावे सुदैव अमृत सिंचन लाथे तात्काळ पुनरुज्जीवनात ऐसे समाधान पाटला. ज्याचं आयुष्य संपत आले अशा माणसाला जर अमृत मिळालं तर त्याची मरणाचं भय नाहीच होतं. तसं आता बाबांचे आश्वासक शब्द मिळाले, जा तुला 2 दिवसात बरं वाटेल. ऐकोने साईमुखी जे वचन उदो मरणोन्मुख अमृता पान किंवा तृषार्थ लाधावे जीवनात ऐसे पाटला ऐसे समाधान पाटला. प्रति 5 मिनिटास रक्ताच्या गुळण्यात मुखासह बाबासमुख 1 तास वैस्ता निराश पावल्या. प्रत्येक 5 मिनिटाला रक्ताची गुळणी त्याला व्हायची, रक्त चढवावं लागायचं प्रत्येक 5 मिनिटाला गुळ. पण बाबांच्या समोर बसल्यानंतर त्याचा हा त्रास कमी झाला. 1 तासभर बसला तो बाबांच्या समोर, हळूहळू त्याचा निराश झाला त्या गुळण्यांचा. केले नव्हे परीक्षण पुसले न तदुद्भव कारण केवळ कृपा निरीक्षण रोगा मलूल तात्काळ. बाबाने त्याला विचारलं नाही तुला काय झालं काय नाही, तुझ्या व्यथेची कुठली अवस्था आहे का, काही नाही. फक्त बाबाने कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. तसं सद्गुरूंनी आपल्याकडे कृपादृष्टीने पाहायला पाहिजे. अशी तुझी कृपा लाभोती आम्हा. केले नव्हे परीक्षणा पुसले तदुद्भव कारण केवळ कृपा निरीक्षण रंग रोगा मलूल तात्काळ कृपा निरीक्षण होता पुरे वाळल्या काष्टा येते कोंबरे वसंता विण फुलते तुरे ते फळी डवरणे रमणीय. अरे सद्गुरूच्या कृपादृष्टीचं काय महत्त्व सांगायचं. कृपा निरीक्षण होता पुरे वाळल्या काष्टा येती कोंबरे. वाळलेल्या झाडाला सुद्धा पानं फुलं येतात जर सद्गुरूची कृपा असेल तर. वसंत ऋतू विण तुरे येतात, फुलं फुलतात, फळं येतात. रोग काय आरोग्य काय पाप पुण्याचा होता क्षय. रोग काय आरोग्य काय पुण्य पापाचा होता क्षय. ज्याचे त्याने भोगल्याशिवाय अन्य उपाय चालेना. पाप काय पुण्य काय हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. दुसरं कुणी म्हणेल त्याचे भोग मी घेत होतं, ते होत नाही. हे पाप आहे भोगायचं आहे तर त्याचं त्यालाच भोगावं लागतं, आणि पुण्यही भोगायचं तर ते त्याचं त्यालाच भोगावं लागतं. पाप असो का पुण्य असो ते भोगल्याशिवाय चुकत नाही. केवळ रोग काय आरोग्य काय पाप पुण्याचा होता क्षय. त्याचे ज्याचे त्याने भोगल्याशिवाय अन्य उपाय चालेना. पाप असो पुण्य असतो तर भोगून संपवायचं आहे. केवळ भोगेत तयाशी क्षय जन्मजन्मांतरी हाची निशय भोगल्या विण अन्य उपाय निवृत्तीदायक नाही. पाप असो का पुण्य असो भोगल्याशिवाय ते संपत नाही.
तथापि भाग्ये संत दर्शन हे एक व्याधीचे उपशमना व्याधीग्रस्त मग व्याधीचे सण दुःखे विन सहज करी. एक तर संतांची कृपादृष्टी आपल्यावर पडली तर व्याधीचं निरसन होतं. दुःख सहन करण्याची ताकद आपल्याजवळ येते. असं म्हणते की देवा, जी परिस्थिती मला बदलता येईल, म्हणजे एखादी परिस्थिती आहे ती बदलण्याचं सामर्थ्य जर असेल तर ते मला दे, मी परिस्थिती बदलेन. आणि तुला जर असं वाटलं की आता ही परिस्थिती बदलणं शक्य नाही, तर त्या परिस्थितीत मला शांतपणे आनंदपणे राहण्याची कला मला प्राप्त करून दे. जर परिस्थिती बदलणार नसेल, मला याच परिस्थितीत राहायचं आहे, तर माझ्या जीवाची जी तगमग होती ती न होता आनंदाने मला कसं राहता येईल ती शक्ती मला दे. दुःख सहन करण्याची शक्ती मला दे, सुख भोगण्याची ताकद मला दे. तथापि भाग्य संदर्शन एका व्याधीचे उपशमना व्याधीग्रस्त मग व्याधीचे सण दुःखे विण सहज. व्याधी दावी भोग दारुण संत ठेवी दृष्टी स करुणा. तेने भोक्तृत्व दुःखा विण संत निवारण करतात. संतांच्या केवळ दृष्टीने तो भोगाचा क्षय होऊन जातो. केवळ बाबांचा शब्द प्राणत यायचे औषध रामबाण एकदा कृष्ण श्वान वक्षदा दद्योधन झाले निवारण हे मज्वराचे. केवळ बाबांचा शब्द प्रमाण आहे. बाबांच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द तो खोटा होत नाही. राहिलेल्या कथा उद्या ऐकूयात. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की आरती. साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमोक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया गनायसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर. आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणे हिची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पादावे माधवाया सांभाळा आपुली भाक, आपुली भाक. आरती साई बाबा
आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा लोटांगण वंदन करण डोळ्याने पाहे रूप तुझे प्रेमे आनंदीन आनंद पूजन भावे वाळेन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे साईनाथ महाराज की जय।